गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचा आनंद खूपच छान असतो बरं का. गारगार हवात दिवसभर गरम होतंय. आता गरमीचे दिवस चालू झाले तर उन्हाळा उन्हाळा म्हणतात आपल्यात. आणि सकाळी सकाळी एवढं छान वातावरण असतं ना, गार एकदम मस्त आनंद घेता येतो सकाळी सकाळी. आणि सकाळचा आनंद एवढा कम्फर्टेबल वाटतो ना, एकदम मस्त. तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये सांगा बरं का. हां, म्हणजे जीवाची लाही ह्या उन्हाळ्यामध्ये जरा जास्तच होती का नाही. मग काय करायचं, संध्याकाळी मध्यरात्री म्हणा किंवा मग रात्र व्हायच्या सुरुवातीला म्हणा, आपण किती निवांत राहायचा प्रयत्न केला तर जीवाची तगमग होती का नाही. तर त्याच्यामुळं सकाळचा आनंद घ्यायचा, सकाळचा गारगार हवातला. कळलं का. सकाळच्या आनंदात एक वेगळीच मजा असते बरं का. आणि ती जर अनुभवली तर मग दिवस कसा मस्त जातो, एकदम फ्रेश वाटतं आपल्या मनाला. येतंय का लक्षात. आता बघा, आम्हाला तर ना सकाळी 4लाच जाग येते आणि 4 वाजल्यापासून आम्हाला उठावं लागतंय. आमच्या मालकाला सकाळी 6ला जावं लागतंय घराबाहेर, कंप्लीट 6ला. 5 मिनटं जरी उशीर झाला की मग कंपनीची गाडी निघून जातीये. मग आपल्या आपला खर्च होतोय ते गाडी मोटराचा भाड्याचा. हां, त्याच्यामुळं 6ला करेक्ट घराच्या बाहेर पडायचं आणि 5 मिनिटात गाडीपाशी पोहोचायचं. आणि हे रोजची रुटीन आहे आमची. त्याच्यामुळं सकाळचा आनंद आम्ही तरी बघा एकदम असं योग्य पद्धतीने घेतो बाबा. हां, आणि आता इथून पुढं पुन्हा मग मस्त आराम करायचा. आणि ऊन पडलं की मग उठायचं आणि आपलं रोजचं काम करीत बसायचं पाण्यामधलं. म्हणजे मग दिवस जातोय जरा चांगला. घरात असणार यायचा आणि घराबाहेर कामानिमित्त जाणाऱ्यांचा दिवस कसा जात असेल बघा. आता विचार करून तुमचा बी बाहेर जाणाऱ्यांचा दिवस कसा जातोय. एकदम खरतड, अंगाचं पाणी आणि घुटमळल्यासारखं. एकदम मस्त, म्हणजे मस्तच म्हणायले. एकदम म्हणजे लय असं जीवाची अशी तगमग होणारा दिवस येणारा ते प्रत्येक असणार आहे एवढा उन्हाळा. तर मग दिवसभरासाठी तुम्हाला मी सांगू का, दिवसभरासाठी काय 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 करायचं ती. दिवसभरासाठी म्हणजे होईन तेवढं उन्हामध्ये राहणं टाळायचं. हां, आणि
उन्हामध्ये राहणं टाळलं तर मग थोडंसं तुम्हाला कुठंतरी एक कम्फर्टेबल वाटणार आहे. आणि तुमचं जर काम उन्हामध्येच असेल तर मग काय करायचं, सकाळी सकाळी काम करून घ्यायचं आणि मग ऊन हलकं झाल्याच्या नंतर एक कामाला लागायचं. आणि दिवसभराचं जेवढं काम असते ना तेवढं तुम्ही काळजीपूर्वक पार पाडायचं. काय बरोबर आहे ना? उन्हाचं आराम करायचा, आराम. येतंय का ध्यानात कुणाच्या? सकाळचा टाइम एकदम परफेक्ट आहे आनंद घ्यायला. एकदम मस्त गारगार हवा, वातावरण कसं थंड थंड असतं सकाळी सकाळी. हां, तर मग आता शेतामध्ये कामाला जायचं आहे तर दिवसभर उन्हामध्ये काम करूस तर सकाळी सकाळी लवकर जायचं आणि दिवस आपला चढायला लागूस तर दन 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 काम करून घ्यायचं रानातलं. आणि दिवस चढायला लागला की मग सावलीला जाऊन बसायचं, मस्त झोप काढायची. आणि ऊन हलकं झालं की पुन्हा अजून कामाला लागायचं. काय जे शेतात कामं करतात का त्यांच्यासाठी हे खूप छान आहे. हा, आणि जे शेतात काम न करता त्यांना असं वन वन फिरावं लागत आहे, त्यांचं थोडं अवघड आहे का नाही? ते म्हणजे बघा, डिलिव्हरी बॉय असते तर जिकडं म्हणलं तिकडं पळावं लागतंय, जिकडं म्हणलं तिकडं पळावं लागतंय. त्यांचं काम खरंच एक जबाबदारीचं बी आहे. आणि स्वतःची एवढी म्हणजे परेशानी होती ना त्यांची बिचाऱ्यांची, त्या अधूनमधून कधीतरी बघत असते मी. आणि आम्ही जर काय मागवलं आणि कोणी आलं घेऊन तर त्यांना चहा पाणी, पण त्यांच्याकडे वेळ नसतोय. तशीच मी पाण्याची बॉटल तरी हातात देते, घ्या पाणी घ्या म्हणून. असं आहे बघा, कळलं काय? आणि एखादा व्यक्ती चहा घेतो, पण एखाद्या व्यक्ती असा असतोय ना त्याच्याकडं चहा घेण्यापुरता सुद्धा टाईम नसतोय. असं म्हणजे आपण जर म्हणलं ना चहा घ्या तर ते त्यांच्या घाई गडबडीतलं ते आपल्या पुढं मांडत बसतात. वेळ नाही हे सांगा सुद्धा त्यांच्याकडे वेळ नसतो, माहिती आहे का? अशी गोष्ट आहे. त्यांचं डिलिव्हरी बॉय जे असते त्यांचं जीवन कसं खरतड आहे, त्यांच्याबद्दल मी काय बोलू. त्यांना टायमाला पोहोचावंच लागतंय, टायमाला ते डिलिव्हरी करावंच लागतंय. काय जे वस्तू असतील सामान असेल ते, तर त्यांना देवराखण आहे बाबा असंच म्हणावं लागेल. एवढ्या उन्हातानाचं, एवढ्या गरमीचं त्यांच्या डोक्यावर सुद्धा काय नसतंय. तर त्यांनी टोप्या घालतात ते, असं नाही की नाही, टोप्या असतात त्यांना, पण डोक्यावर काय नसतंय. म्हणजे त्यांना कधी असं म्हणजे झाडाझुडपाखाली बसाय वेळ नसतो, किंवा मग ऑफिसमध्ये, घरामध्ये, रूममध्ये असा थांबायसाठी वेळ नसतो ना. त्यांची फिरती ड्युटी असते, म्हणून म्हणलं त्यांच्या डोक्यावर सावली नसते. हां, अशा गोष्टी बऱ्याच आहेत. तर आता हे उन्हाळा जे आहे ना ह्या वर्षी जरा जास्तच आहे का काय की. म्हणजे बघा आकाशी चालू झालाय उन्हाळा,
तर घामाघूम होते, तर घामाघूम संध्याकाळच्या टायमाला ना घाम गळत आहे घरामध्ये. एवढी गरमी होती ह्या मुंबईत तर बरं का. मुंबईमध्ये लय गरमी होती या. जीव कसा आरबळून जातो, घाबरून जातो. आणि माणसाला कसं घराच्या बाहेर पडावं वाटतं मोकळ्या हवाला. कितीही रात्र असू द्या, पण असं वाटतं मोकळ्या हवाला थोडं फिरून यावं. त्याच्यामुळं सकाळचा टायमिंग म्हणलं ना एकदम परफेक्ट आहे. आनंद घेऊन तर बघा तुम्ही त्या प्रत्येक गोष्टीचा सकाळी. दिवस तुम्हाला जर नाही चांगला गेला तर मग मला कमेंटमध्ये सांगा, ए बाई तू काही बी कशी बोलायलीस म्हणून. कळलं का. आम्ही घेतो बाबा सकाळचा आनंद, आम्ही घेतो. कारण की रात्रीचं जेवणं खावणं झाले की माणसाला कसं जेवण केल्यामुळं तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही. घामशा घुमशा होतं जीवाला आणि सुस्ती चढते माणसाला. मस्त झोप झाली की सकाळी उठायचं आपल्या टायमाला आणि थोडा वेळ द्यायचा स्वतःला. आणि मग घ्यायचा आनंद. बघा सकाळचा आनंद खरंच वेगळा असतो. मस्त फ्रेश वातावरण. नाही तुमचा दिवस चांगला गेला तर मग मला बोला, अगोदरच बोलत जाऊ नका. कळलं का. चला बाय.